जय श्रीराम. नमस्ते, मी कल्पना सूर्यवंशी. आज आपण थोडं जनरल विषयावरती बोलणार आहोत. आपण ज्या वेळेला समाजामध्ये वावरत असतो, घरामध्ये वावरत असतो, आपल्या कामाच्या ठिकाणी वावरत असतो, त्यावेळेला आपल्या आजूबाजूला जी लोक असतात त्यांची काळजी घेणं हे आपलं परम कर्तव्य असलं पाहिजे. आपल्याकडे ती आपण कपॅसिटी निर्माण करायला पाहिजे की एखादा माणूस आपल्याकडे एखादी अडचण घेऊन आल्यानंतर ती सोडवण्यासाठी आपण आपले 100% देणं खूप गरजेचं आहे. आपण ही माणुसकी ज्यावेळेला जपायला चालू करू त्यावेळेला आपल्या आतील आपलं आकाशतत्व वाढतं. आपल्याकडं ती एनर्जी येते जी एखाद्या गुरुकडं असते, एखाद्या जसं आपल्या आईवडिलांच्याकडे असते, तशी ती एनर्जी आपल्यामध्ये वाढायला चालू होते. तर आपल्याला काय करायचं आहे, काहीच वेगळं असं काही करायचं नाही आहे. एखादी व्यक्ती समोर आल्यानंतर तिच्याशी हसून बोलणं, दोन प्रेमाचे शब्द बोलणं, आपुलकीनं बोलणं, हसणं, ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. या आजच्या युगामध्ये समोर आलेल्या माणसाचे 2 मिनटं आपण ज्यावेळेला आपला वेळ काढून बोलतो त्यावेळेला त्याला जो आनंद मिळतो, त्याला जे समाधान मिळतं, त्याची आपण तुलना कशाशी करू शकत नाही आहे. आपण असं केल्याने आपल्यामध्ये सुद्धा एक ममत्व, आईची भावना वाढीस लागते. ज्यावेळेला आपण असं दररोज करू, जाणून बुजून सुरुवातीला करायला चालू करू, त्यावेळेला जाणवेल की खरोखर आपल्याकडं ज्या मदरली क्वालिटीज म्हणतो आपण त्या खूप वाढायला मदत होते. म्हणजे आता माझी अशी अवस्था आहे, मी साधं झाड, फूल, पान, पक्षी हे जरी बघितलं तरी आपोआप डोळ्यातून पाणी यायला चालू होतं. तर हे आपण करू शकतो. एक माणूस म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याबरोबर समोरच्याचं पण आयुष्य आपण खूप चांगल्या पद्धतीनं एका उंचीवरती घेऊन जाऊ शकतो. जय श्रीराम.